Hello students, today we are going to concentrate over the next topic from the science one, that is the fourth topic, that is effect of electric current. म्हणजे विद्युत धारेचे परिणाम हे या टॉपिक मध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत. मग आता बिफोर गोइंग फॉर दॅट टॉपिक वी हॅव टू अवेअर अबाउट सर्टन बेसिक दॅट वी हॅव बीन स्टडीड in the previous standard, that what is meant by the electric current, what is meant by the conductors, what is meant by the insulator. आपण हे सगळे शिकलेलो आहोत. दुर्वाहक पदार्थ म्हणजे काय, सुवाहक पदार्थ म्हणजे काय. So the electrical conductor, these are the substances which can carry the electricity or electric current. These are called as the conductors. Most of the metals, not all, but most of the metals are good conductor of the electricity, while the bad conductor or the insulators, these are the substances likewise the plastic, wood. सो यासारखे जे पदार्थ आहेत, लाकूड असेल किंवा प्लास्टिक असेल, यासारखे पदार्थ इलेक्ट्रिक करंट वाहून नेत नाही किंवा त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट वाहून नेण्याची क्षमता नसते आणि म्हणून आपण मराठीत त्यांना दुर्वाहक म्हणतो, इंग्रजीमध्ये त्यांना आपण इन्सुलेटर्स किंवा बॅड कंडक्टर्स म्हणतो. सो जनरली इन दॅट टॉपिक वी आर गोइंग टू कॉन्सन्ट्रेट ओवर सर्टन पॉईंट्स दॅट एनर्जी ट्रान्सफर इन द इलेक्ट्रिक सर्किट. इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे जो विद्युत परिपथ आहे त्याच्यामध्ये विद्युत धारा कशा पद्धतीने ट्रान्समिट होते. विद्युत धारा ही एक प्रकारची ऊर्जा आहे, तिचं स्थानांतरण कसं होतं. इन दॅट वी आर गोइंग टू कॉन्सन्ट्रेट ओवर द इलेक्ट्रिक करंट इन द कंडक्टिंग वायर. ऑल्सो वी आर गोइंग टू फोकस द कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी थ्रू द रेजिस्टर. रोधामधून विद्युत धारेचं वहन कसं होतं हे आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतरचा जो काही दुसरा मुद्दा आहे दॅट इज द हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, विद्युत धारेचे औष्णिक परिणाम. मग आता याच्यामध्ये आपण बरीचशी उदाहरणं जी दैनंदिन जीवनामध्ये आपल्या संपर्कात येतात, मग त्याच्यामध्ये काही पद्धतीचे इलेक्ट्रिक कुकर्स असतील, हिटर्स असतील, इलेक्ट्रिक बल्ब, फ्यूज वायर, तर या सगळ्या उदाहरणांचा त्याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत. आणि सगळ्यात शेवटचा जो मुद्दा आपण याच्यामध्ये पाहणार आहे तो म्हणजे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ द इलेक्ट्रिक करंट. मग इन दॅट पार्ट वी आर गोइंग टू कॉन्सन्ट्रेट ओवर व्हॉट इज मीन बाय द इंड्यूस्ड करंट, म्हणजे प्रवर्तित विद्युत धारा म्हणजे काय. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजे काय. त्याचबरोबर वी आर गोइंग टू कॉन्सन्ट्रेट ओवर द मेन पार्ट विच इज इम्पॉर्टंट फॉर द SSC बोर्ड एक्झाम, दॅट इज द स्ट्रक्चर, प्रिन्सिपल अँड फंक्शनिंग ऑफ द इलेक्ट्रिक मोटार अँड इलेक्ट्रिक जनरेटर. मग आता या सगळ्या बाबींचा आपण याच्यामध्ये सविस्तररित्या अभ्यास करणार आहोत. सो हिअर वी आर गोइंग टू कॉन्सन्ट्रेट ओवर द फर्स्ट पार्ट दॅट इज द ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी थ्रू द सर्किट. विद्युत परिपथामधून इलेक्ट्रिक एनर्जीचं स्थानांतरण कसं होतं ते याच्यामध्ये आपण पाहणार आहे. सो फॉर द फॉर्मेशन ऑफ सर्किट सर्टन बेसिक रिक्वायरमेंट्स आर देअर. कुठलंही परिपथ तयार करण्यासाठी आपल्याला माहिती आहे आवश्यक असणाऱ्या गोष्टी म्हणजे वी आर रिक्वायरिंग कंडक्टिंग वायर्स, ऑल्सो सर्टन टाईप ऑफ रेजिस्टन्स ॲज वेल ॲज द सोर्स ऑफ एनर्जी विच इज जनरली अ बॅटरी ऑर सेल. ऊर्जा देण्यासाठी जो काही सोर्स आपण वापरतो, स्रोत वापरतो, तो कशाच्या स्वरूपात असतो, एखाद्या सेलच्या किंवा बॅटरीच्या स्वरूपामध्ये आपण वापरतो. आता ह्या सगळ्या घटकांबरोबर वी हॅव टू कॅल्क्युलेट द पोटेन्शियल डिफरन्स. सो व्हॉट इज मीन बाय द पोटेन्शियल डिफरन्स, आपण मराठीमध्ये त्याला विभवांतर म्हणतो. विभवांतर म्हणजे काय, तर दोन ठिकाणच्या किंवा दोन बिंदूंच्या धनप्रभाराच्या पातळीमधला जो काही फरक आहे त्याला आपण विभवांतर म्हणतो. ठीक आहे. सो जनरली द पोटेन्शियल डिफरन्स इट इज रिलेटेड टू द टर्म दॅट इज पोटेन्शियल. सो व्हॉट इज मीन बाय द पोटेन्शियल, द लेवल ऑफ पॉझिटिव्ह चार्ज ॲट अ पॉईंट इट इज कॉल्ड एज अ पोटेन्शियल. So as far as the cell is considered or the battery is considered, it is having two terminal. One is positive and another one is negative. As the positive terminal or the positive electrode, it is always at the higher potential, and the negative terminal it is always at the lower potential. So for calculation or for measuring the potential difference, we are requiring the voltmeter. Also for measuring the current, we are requiring the ammeter. If all these apparatus are arranged as shown in the diagram, you can observe we get a perfect electrical circuit. So here we are going to study how the electric energy transfer through that circuit, how it is circulated. So basically as far as we can observe, in between point A and B there is a presence of a conducting wire, and that is connected with help of the certain connecting wires as shown in the diagram. Voltmeter is important to measure the potential difference across the terminal A and B. A आणि B बिंदूमधला विभवांतर मोजण्यासाठी व्होल्टमीटर जोडलेला दिसतोय, and the ammeter is present for measuring the current in the circuit.
सो हिअर यू हॅव टू रिमेंबर वन इम्पॉर्टंट पॉईंट. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढेही उपयोगाच्या आहेत की व्होल्ट मीटर इज ऑलवेज कनेक्टेड इन द पॅरल कॉम्बिनेशन. नेहमी कसा जोडला जातो तो रोधाला समांतर पद्धतीत जोडला जातो. अँड ॲमीटर इज ऑलवेज कनेक्टेड इन द सिरीज मॅनर. तो नेहमी एकसर जोडणीमध्ये जोडला जातो. हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. मग आता बेसिकली वी हॅव टू अरेंज दॅट ॲपरेटस ॲज शोन इन द फिगर अँड देन विथ हेल्प ऑफ अ टॅप की. एक महत्त्वाचा मुद्दा, टॅप की किंवा प्लग की आपण इथं वापरू शकतो. वेन द टॅप की इज युज्ड ऑर वेन द प्लग की इज युज्ड अँड इफ द सर्किट इज इन द क्लोज सिच्युएशन. म्हणजे काय, जी टॅप की किंवा प्लग की आहे ती ज्यावेळी आपण ऑपरेट करतो, म्हणजे ज्यावेळी ती ऑन होते त्यावेळी ॲक्च्युली सर्किट काय होतं, पूर्णपणे बंदिस्त होतं. लक्षात येत आहे. आणि ज्यावेळी आपण ती ओपन करतोय त्यावेळी सर्किट खुलं होतं, म्हणजे त्यातून करंट कुठल्याही पद्धतीने वाहू शकत नाही. ह्या गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या. मग आता इथं हिअर द सर्किट इज प्रेझेंट इन द क्लोज मॅनर. म्हणजे आता याच्यातून विद्युत धारेचं वहन सहजरित्या होताना आपल्याला जाणवेल किंवा दिसेल. सो ड्युरिंग दॅट टाईम वी हॅव टू कॅल्क्युलेट द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी. लेट that potential difference between point A and B, it is termed as VAB. VAB, that is V, it is the symbol for the potential difference. The unit is also having the certain same type of the symbol, that is volt. Potential difference चं symbol हे V आहे आणि त्याचं एकक जे आहे त्याला आपण व्होल्ट म्हणतो, त्याचाही सिम्बॉल व्हीच आहे. AB काय शब्द वापरतोय आपण, का तर त्या दोन बिंदूंमधलं ते विभवांतर आहे. अँड विथ हेल्प ऑफ द ॲमीटर वी हॅव टू note the current which is flowing through the current. Let that current be I. करंट काय मानला आपण, त्याच्यातून वाहणारा I एवढा मानलेला आहे. सो दॅट इज क्लिअर. सो ॲज फार एज द इलेक्ट्रिक करंट इज कन्सिडर, व्हॉट इज मीन बाय द इलेक्ट्रिक करंट? दॅट इज नथिंग बट द फ्लो ऑफ द चार्जेस, फ्लो ऑफ द इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनचं होणारं वहन म्हणजे आपण म्हणतो इलेक्ट्रिक करंट. आता या सगळ्यांबद्दल एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की ऑलवेज इलेक्ट्रिक करंट फ्लोज फ्रॉम positive terminal to negative terminal. That is the conventional direction. But actually the direction of flow of electron is from negative to positive. लक्षात येतं, इलेक्ट्रॉन वरती ऋण प्रभार असतात, ऋण प्रभारित कण आहेत हे, तर त्यांचं वहन कुठून कुठून होतं, तर निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे होतं. असं जरी असलं तरी एक पहिल्यापासून एक संकेत मानला गेलेला हा की इलेक्ट्रिक करंटची दिशा मात्र कशी मानली जाते, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. म्हणजे जरी आपण म्हटलं इलेक्ट्रिक करंट हा पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह जातोय, तरी खरं तर काय असतं, तिथं इलेक्ट्रॉन हे निगेटिव्ह टर्मिनलकडून पॉझिटिव्ह टर्मिनलकडे जात असतात. मुद्दा क्लिअर झाला. माझ्या मते या सगळ्या बाबी तुम्ही 8वी 9वीला शिकलेला असेल, थोडंसं रिपिटेशन मी त्याच्याबद्दल केलं. सो हिअर वी आर गोइंग टू फोकस ऑन दॅट पॉईंट. सपोज क्यू इज द चार्ज विच इज फ्लोईंग थ्रू द सर्किट अँड पासिंग फ्रॉम पॉईंट ए टू पॉईंट बी. क्यू एवढा चार्ज आहे, प्रभार आहे की जो काय करतोय, ए पासून बी या बिंदूपर्यंत जातोय. सो ड्युरिंग द ट्रान्सपोर्ट ऑफ दॅट चार्ज फ्रॉम पॉईंट ए टू बी सर्टन टाईप ऑफ वर्क इज डन. कुठलं तरी कार्य होणार आहे. ठीक आहे, कुठलं आता इथं चार्जचं वहन होतं आहे, मग चार्जचं वहन होण्यासाठी का घडणार आहे, तिथं विशिष्ट पद्धतीचं कार्य घडून येईल. कार्य घडून येण्यासाठी एनर्जीची गरज लागेल. कोण एनर्जी देत आहे, कशा स्वरूपाचं कार्य आहे, याच्याविषयी फोकस करू. सो द वर्क डन इन द इलेक्ट्रिक सर्किट इज ऑलवेज द मल्टिप्लिकेशन बिटवीन द पोटेन्शियल डिफरन्स अँड चार्ज. सो द पोटेन्शियल डिफरन्स it is denoted by VAB, that is the potential difference between point A and B. Charge is denoted by the symbol that is Q. So work done is equal to VAB into Q. So the work done is always equal to the energy given by the energy source. सर्किट मध्ये एनर्जी सोर्स कोण आहे, एखादी सेल किंवा आपण बॅटरी वापरू शकतो. सो एनर्जी गिवन बाय द एनर्जी सोर्स लाईकवाइज द सेल. आता ह्यानी दिलेली जी एनर्जी आहे that is equal to the work done, and that energy is transported through the resistor via charge. चार्जच्या माध्यमातून ती कोणाकडे पाठवली जाते, कोणा रेजिस्टरकडे जाते. मग आता रेजिस्टरकडे ज्यावेळी ही एनर्जी मिळणार आहे, ॲट दॅट टाइम द टेम्परेचर ऑफ दॅट रेजिस्टर और रेजिस्टन्स गेट इन्क्रीज. त्याचं तापमान काय होतं, वाढतं. दॅट मीन्स दॅट एनर्जी गेट कन्वर्टेड इन द फॉर्म ऑफ हीट एनर्जी. कशाच्या स्वरूपामध्ये रूपांतरित होती आहे, हीट एनर्जी. म्हणजे थोडक्यात का, द वर्क डन व्हाईल मूविंग द चार्ज फ्रॉम पॉईंट ए टू बी इज इक्वल टू द एनर्जी गिवन बाय द सेल टू द रेजिस्टन्स थ्रू द चार्ज क्यू, अँड दॅट इज इक्वल टू द हीट गेन्ड बाय द रेजिस्टर.
बरोबर आहे. हीट एनर्जी जी काही डेव्हलप होणार आहे रेजिस्टरमध्ये ती तेवढी असणार आहे. आता या सगळ्यांवरनं आपल्याला पुढं पॉवर म्हणजे काय, इलेक्ट्रिकल पॉवर म्हणजे काय याच्याविषयी फोकसिंग करायचं आहे. आता सगळ्यांना आपल्याला माहिती आहे पॉवर म्हणजे शक्ती. तर पॉवर म्हणजे काय, वर्क डन अपॉन टाईम, झालेलं कार्य भागिले कालावधी. हिअर वी आर गोइंग टू कॉन्सन्ट्रेट ओव्हर द इलेक्ट्रिक पॉवर. सो इलेक्ट्रिकल पॉवर दॅट इज इक्वल टू द इलेक्ट्रिकल वर्क ऑर इलेक्ट्रिकल एनर्जी डिवायडेड बाय टाईम. इलेक्ट्रिकल वर्कचं वरतीचं आपल्याला इक्वेशन मिळालं आहे, दॅट इज VAB इंटू क्यू, दॅट इज डिवायडेड बाय टाईम, दॅट इज स्मॉल टी. Suppose the current is flowing for small time, that is t. At that time we can take the time in that equation in the form of small t. मग आता इक्वेशन काय मिळालं आपल्याला, इलेक्ट्रिकल पॉवर इज इक्वल टू VAB इंटू क्यू अपॉन टी. आता मुद्दा इथे येतो. करंट सगळ्यांना माहिती आहे. करंटच्या बाबतीमध्ये आपल्याला सूत्र माहिती पाहिजे. माहिती असेल तर ठीक, नसेल तर लक्षात ठेवा. करंट इज इक्वल टू चार्ज अपॉन टाईम. सो द चार्ज इज इंडिकेटेड बाय द सिम्बॉल Q and time is indicated by the symbol T. By substituting that value in that equation काय होते बघा, VAB इंटू Q होतं भागिले T आहे, बरोबर आहे. मग Q भागिले T च्या ऐवजी आपण काय टाकू शकतो, I टाकू शकतो. आणि याच्यावरनं द इक्वेशन बिकम्स दॅट इलेक्ट्रिकल पॉवर P दॅट इज इक्वल टू VAB इंटू I. लेट गिव सर्टन नंबर टू दॅट इक्वेशन. समजा आपण त्या इक्वेशनला एक असा आकडा दिला, दॅट इज द फर्स्ट इक्वेशन फॉर अस, दॅट इलेक्ट्रिकल पॉवर इज इक्वल टू VAB इंटू I. इथपर्यंतचं पाठ लक्षात आला. ज्या बाबी सांगितल्यात साध्या सोप्या बाबी आहेत. आपण हे जे काही पाहतोय ॲक्च्युली हे सगळं कशासाठी पाहतोय, वी हॅव टू डिराईव्ह द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर ज्यूल्स लॉ ऑफ हिटिंग. ज्यूलने जो काही मांडलेला उष्णतेशी संबंधित लॉ आहे त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन काय मिळतंय ते मिळवण्यासाठी हा सगळा खटाटोप चाललेला आहे. मुद्दा क्लिअर झाला. या ज्या काही बाबी पाहिल्या आपण, माझ्या मते इथपर्यंतचा पार्ट क्लिअर झाला असेल. ठीक आहे. आता नेक्स्ट मुद्द्याकडे जाऊयात आपण. बेसिकली द हीट एनर्जी इट गेट डेव्हलप्ड इनटू द कंडक्टर. कधी, वेन फॉर अ टाइम टी सर्टन अमाउंट ऑफ द करंट, लेट इट बी I, flows through the circuit that is passing through the resistor, the heat energy is obtained by the conductor and due to that the temperature of the conductor increases. मग आता हीट एनर्जीच्या बाबतीमध्ये आपण काय करू शकतो, हीट एनर्जी कॅल्क्युलेट कशी करणार, दॅट द हीट एनर्जी विच इज प्रोड्युस्ड इन द टाइम टी दॅट इज इक्वल टू द पॉवर इंटू टाइम. सो दॅट इज H इज इक्वल टू P इंटू टी. आता मगाशी पहिलं इक्वेशन काय मिळालं आपल्याला की P इज इक्वल टू VAB इंटू I. हिअर वी कॅन सबस्टिट्यूट द व्हॅल्यू फ्रॉम इक्वेशन 1. कुठली व्हॅल्यू मिळाली आपल्याला, P ची व्हॅल्यू मिळाली आहे. कुठली, दॅट P इज इक्वल टू VAB इंटू I. इन दॅट इक्वेशन वी गेट H इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, VAB इंटू I इंटू T. बरोबर आहे. लेट इट बी द इक्वेशन नंबर 2. 2 नंबरचं आपल्याला इक्वेशन इथे मिळालं. आता ऑल ऑफ यू नो द ओम्स लॉ. ओम्स लॉ सगळ्यांना माहिती आहे. त्याचं एक्सप्रेशन आपल्याला माहिती आहे, V इज इक्वल टू IR. In that situation, that instead of V, we can use VAB. That means the potential difference between point A and B. A आणि B या बिंदूंमधलं पोटेन्शियल डिफरन्सचा वापर करून आपल्याला सूत्र कसं लिहिता येईल, VAB is equal to IR. Suppose that may be third equation. So we can substitute the value of VAB from the third equation in the equation number 2. काय होईल तिथं आपल्याला बघा, हीटसाठीचं जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये जर का आपण ही व्हॅल्यू टाकली, द इक्वेशन बिकम H इज इक्वल टू I इंटू R इंटू I इंटू T. इन शॉर्ट वी गेट I स्क्वेअर RT. फॉर्म्युला हा जो मिळतोय आपल्याला, दॅट इज H इज इक्वल टू I स्क्वेअर RT. इट इज द डेरिवेशन, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर द हीटिंग इफेक्ट गिवन बाय द ज्यूल्स लॉ. हीट विच इज प्रोड्युस्ड, it is directly proportional to the square of current as well as directly proportional to the resistance that is denoted by R and the time period for which the current flows. So that is the mathematical expression for the Joule's law of the heating. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. एखाद्या वेळी परीक्षेला जर का तुम्हाला प्रश्न या अनुषंगाने विचारला की Joule's law of heatingचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आपल्याला तर त्या अनुषंगाने माहिती पाहिजे, कुठलं आहे तर ते दॅट इज H इज इक्वल टू I स्क्वेअर RT. Clear? I think that part should be okay with you. So next part we are going to concentrate over the units related to the power. So power चं unit काय,
आता पॉवरच्या बाबतीमध्ये आपल्याला सूत्र मगाशी पाहिलं आपण, दॅट पॉवर इज इक्वल टू potential difference between point A and B, that is denoted by VAB multiplied by current, that is I. So P is equal to VAB into I. So here we have to aware about the units related to the potential difference and current. So all of you know that the potential difference, it is having the unit that is volt, and that for the current, that is ampere. मग 1 volt into 1 ampere काय मिळेल आपल्याला पहा, व्होल्ट दॅट इज रिलेटेड टू द पोटेन्शियल डिफरन्स. आता पोटेन्शियल डिफरन्सच्या बाबतीमध्ये आपण काय सांगतोय, वर्क डन अपॉन चार्ज इज कॉल्ड एज द पोटेन्शियल डिफरन्स. सो द वर्क डन, इट इज डिनोटेड बाय द unit that is joule, and the charge, it is denoted by the unit that is called coulomb. So 1 joule upon 1 coulomb, that is related to 1 volt. Clear? आता व्होल्टचा पार्ट संपला. आता आपण येऊ करंटच्या बाबतीमध्ये. करंटच्या बाबतीमध्ये काय, द चार्ज अपॉन टाइम, मगाशी आपण त्याच्याबद्दल इक्वेशन पाहिलं. द युनिट ऑफ द चार्ज इज कुलोम अँड दॅट फॉर द टाइम इज सेकंड. ठीक आहे. सो हियर 1 कुलोम अपॉन 1 सेकंड. इफ I simplify that multiplication, the coulomb get cancelled, and we get that the unit for the power that should be 1 joule per 1 second or upon 1 second. 1 जूल भागिले 1 सेकंद हे जे काय असणार, हे पॉवरचं युनिट असणार आहे, दॅट इज टर्म्ड ॲज वॅट. ठीक आहे. इट इज सिम्पली डिनोटेड बाय द सिम्बॉल कॅपिटल डब्ल्यू. कशाने दाखवलं जातं, कॅपिटल डब्ल्यूने आपण हे सिम्बॉल दाखवतो. माझ्या मते इथपर्यंतचा पार्ट कळला. Unit of power is watt. In industrial level, that part actually it is for self study for you. In industrial level, the watt is very small unit, so higher units are used. So which are higher units? Kilowatt. That means 1 kilowatt is equal to 1000 watts. Apart from that, certain units are used, that is kilowatt hour. आता तुम्ही म्हणाल हे कुठून युनिट आलं, कधी आम्ही वापरलं, कधी ऐकलं याच्याबद्दल. तर एक साधं उदाहरण देतो की आपलं जे लाईट बिल येतं, त्या लाईट बिलच्या बाबतीमध्ये लिहिलेलं असतं वापरलेल्या युनिटची संख्या. आता ही युनिटची संख्या जी वापरलेली आहे, हे जी युनिट्स म्हणतो आपण, त्या युनिटचं युनिट ऐकायला थोडंसं गमतीशीर वाटतं की आपण जे वीज बिल वापरतोय त्याच्यामध्ये जे वापरलेले युनिट्स आहे त्या युनिट्सचं एकक. कळलं? थोडंसं भाषांतर करण्यामध्ये या बाबी थोड्या गुंतागुंतीच्या होऊन जातील, पण समजून घ्या. आपल्या लाईट बिलामध्ये जे युनिट येतात त्या युनिट्सचं युनिट म्हणजे त्या युनिट्सचं एकक, दॅट इज किलोवॅट आवर. काय म्हटलं तर त्याला किलोवॅट आवर. आता किलोवॅट आवर म्हटल्यावर बघून घ्या, 1 किलोवॅट म्हणजे काय, 1000 वॅट, अँड 1 आवर दॅट इज रिलेटेड टू 3600 सेकंड्स. बरोबर आहे. या अनुषंगाने ही जी काही युनिट्स आहेत ते आपल्याला लाईट बिलामध्ये येतात. ठीक आहे. हा पार्ट आता तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी आहे. माझ्या मते इथपर्यंतचा पार्ट समजला असेल. काय काय माहिती पाहिली आपण याच्यामध्ये. वी हॅव स्टडीड द डेरिवेशन फॉर द हिटिंग इफेक्ट गिवन बाय द जूल्स लॉ, अँड द नेक्स्ट पार्ट दॅट इज युनिट ऑफ द पॉवर. ठीक आहे. आता जूल्स लॉचं जे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे ते काय, H इज इक्वल टू I²RT, आणि राहिला दुसरा भाग तो म्हणजे पॉवरचं युनिट दॅट इज रिलेटेड टू वॅट. ठीक आहे. सो हिअर वी आर गोइंग टू कॉन्सन्ट्रेट ओवर द नेक्स्ट पॉईंट, that is the heating effect of electric current. विद्युत धारेचे औष्णिक परिणाम. ठीक आहे. आता विद्युत धारेचा आणि उष्णतेचा काय संबंध आहे हे आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचं आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक उदाहरणं पाहतो. साधं उदाहरण आहे, आपल्या घरामध्ये असणारा एखादा बल्ब आहे किंवा आपण जी कपड्यांना इस्त्री करतो, याच्या बाबतीमध्ये सुद्धा या पद्धतीच्या प्रिन्सिपलचा वापर केला जातो. की काय होतं, इलेक्ट्रिक करंट वापरतो आपण आणि त्या इलेक्ट्रिक करंटच्या अनुषंगाने उष्णता तयार होते आणि त्या उष्णतेचा वापर आपण वेगवेगळ्या कामांसाठी करतो. सो दॅट इज नथिंग बट द हिटिंग इफेक्ट ऑफ द इलेक्ट्रिक करंट. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. डेफिनेशन समजून घ्या. डेफिनेशन तंतोतंत जरी नाही आली, त्यातला गाभा हा महत्त्वाचा आहे, तो नीट लक्षात राहायला पाहिजे. काय बघा, वेन द इलेक्ट्रिक करंट फ्लोज थ्रू द कंडक्टर, at that time heat is generated and that is called as the heating effect of electric current. साधी सोपी संकल्पना आहे. काय की whenever the electric current is flowing through the conductor, at that time the heat is generated in that conductor and that is nothing but the heating effect of the electric current. म्हणजे एखाद्या वाहकातून विद्युत धारा जर का तिचं वहन होत असेल आणि त्या वाहकामध्ये
जर का हीट तयार होत असेल देन इट इज कॉल्ड एज द हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता मुद्दा असा येतो, सगळ्याच वाहकांमधून विद्युतधारा वाहत असताना प्रचंड प्रमाणामध्ये हीट तयार होते का? ठीक आहे, द आन्सर इज नो. ठीक आहे, याच्या मागचं कारण काय की तुम्ही पहा, इलेक्ट्रिक हीटर असेल, इलेक्ट्रिक कुकर असेल, ॲज वेल ॲज द इलेक्ट्रिक बल्ब, फ्यूज वायर आपल्याला माहिती आहे. सो जनरली इन दीज ऑल instruments or equipments, the substances which are acting as a conductor, जे कंडक्टर म्हणून आपण वापरतो, they are having the high resistivity. यांच्यामधली रेजिस्टिव्हिटी कशी असते? जास्त असते. रेजिस्टन्स त्यांचा जास्त असतो. ॲक्च्युली रेजिस्टिव्हिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेजिस्टन्स. म्हणजे एखाद्या पदार्थाची रेजिस्टिव्हिटी म्हणजे रोधकता आणि रेजिस्टन्स म्हणजे रोध, हे एकमेकांशी थेट समप्रमाणात असतात. ठीक आहे, मग आता अशा पदार्थांच्या बाबतीमध्ये याच पदार्थांचा वापर केला जातो. म्हणजे समजून घ्या, तुम्ही जर का साधं कॉपरचा वापर कुठंतरी केला इस्त्रीमधल्या कॉईलसाठी, ठीक आहे, तर त्याच्या माध्यमातून फार तापमान तुम्हाला वाढलेलं दिसणार नाही. ॲल्युमिनियमचा वापर केला तर त्यांच्यामध्ये फार तापमान वाढलेलं दिसणार नाही. का? तर हे पदार्थ जे आहेत हे कंडक्टर आहेत, परंतु त्यांची रेजिस्टिव्हिटी त्या तुलनेमध्ये कमी. सो द एक्झाम्पल्स आर व्हेरियस अमंग दॅट. ऑल ऑफ यू नो दॅट इन केस ऑफ द इलेक्ट्रिक कुकर or the heater, the substance which is utilized, it is actually a alloy, that is a nichrome. नाव ऐकलं असेल तुम्ही, नायक्रोमची कॉईल तिथं वापरली जाते. सो द नायक्रोम इट इज अ alloy. as the name indicate, nichrome is the alloy which is containing nickel and chromium. या दोन पदार्थांपासून तयार झालेले हे धातू संमिश्र आहे, alloy. मग आता इथं नायक्रोम का वापरला आहे? बिकॉज द नायक्रोम इट इज हॅव्हिंग द हायर रेजिस्टिव्हिटी अँड इट इज हॅव्हिंग कंपॅरेटिव्हली द मेल्टिंग पॉईंट हायर. आता मेल्टिंग पॉईंट हायर पाहिजे का? तर रेजिस्टिव्हिटी जास्त असल्यामुळं त्या पदार्थाचं तापमान का होणार आहे? वाढणार आहे. मग आता ह्या पदार्थाचं तापमान वाढणार आहे. नायक्रोमच्या बाबतीमध्ये मेल्टिंग पॉईंट किती आहे? इट इज अबाउट, माहितीसाठी लक्षात ठेवा, पुस्तकात नाही आहे, इट इज अबाउट 1400 डिग्री सेल्सिअस, 1400 डिग्री सेल्सिअस एवढा मेल्टिंग पॉईंट आहे नायक्रोमच्या बाबतीमध्ये. आणि त्याच्यामुळं इन केस ऑफ द इलेक्ट्रिक कुकर ॲज वेल ॲज द इलेक्ट्रिक हीटर, the substance which is used in the form of coil, that is nothing but the nichrome. Next example that is familiar, that is electric bulb. In electric bulb, all of you know that there is a presence of the filament of the tungsten. That tungsten, it is the example of metal. Tungsten, it is having the high melting point, high resistivity. किती melting point आहे टंगस्टनचा? that is near about 3422 डिग्री सेल्सिअस. हा सुद्धा आकडा पुस्तकात नाही आहे, माहितीसाठी लक्षात ठेवा. 3422 डिग्री सेल्सिअस एवढा प्रचंड मेल्टिंग पॉईंट आहे टंगस्टनचा. सो व्हॉट हॅपन वेन द करंट फ्लोज थ्रू द टंगस्टन फिलामेंट, ॲट दॅट टाइम द टेम्परेचर ऑफ दॅट टंगस्टन गोज ऑन इन्क्रीजिंग. का? तर त्याचा रेजिस्टन्स जास्त आहे, रेजिस्टिव्हिटी जास्त आहे, त्याच्यामुळं हिटिंग इफेक्टमुळं तापमान वाढतं. अँड ॲट सर्टन टेम्परेचर it becomes so hot at it gives out the light energy. That temperature is about 3400 degree Celsius. 3400 डिग्री सेल्सिअस पर्यंत या तापमानाला तो एवढा प्रचंड गरम होतो की लाईट एनर्जी काय करतो? इमिट करतो. सो दॅट इज द अनदर एक्झाम्पल फॉर द हिटिंग इफेक्ट ऑफ द इलेक्ट्रिक करंट. सो ॲज फार ॲज दीज एक्झाम्पल्स आर कन्सिडर, वी हॅव टू रिमेंबर अबाउट हाऊ द हिटिंग इफेक्ट ऑफ द इलेक्ट्रिक करंट प्लेज इम्पॉर्टंट रोल इन आवर डेली लाईफ. क्लिअर? माझ्या मते इथपर्यंत हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय आणि त्याच्याशी संबंधित जी काही उदाहरणं आहेत यांच्याबद्दल आपण माहिती पाहिली. उदाहरणांच्या बाबतीमध्ये दोन मुद्दे नीट लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये नायक्रोमचा वापर इलेक्ट्रिक कुकर आणि हीटरमध्ये होतो आहे की दॅट नायक्रोम इट इज अ alloy, इट इज हॅव्हिंग द हाय रेजिस्टिव्हिटी, हाय मेल्टिंग पॉईंट. तोच मुद्दा टंगस्टनच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट पॉईंट वी आर गोइंग टू कॉन्सन्ट्रेट ओव्हर द heating effect of electric current. The another familiar example that is the short circuit. बऱ्याचदा न्यूजमध्ये बातम्या आपल्या कानावरती येतात, वाचतो, पाहतो आपण की कुठल्या तरी एखाद्या बिल्डिंगला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. तर शॉर्ट सर्किट म्हणजे काय? सो हियर वी आर गोइंग टू स्टडी द पॉईंट दॅट इज रिलेटेड टू द शॉर्ट सर्किट. सो यू हॅव टू रिमेंबर ॲज फार एज द डोमेस्टिक इलेक्ट्रिक सप्लाय इज कन्सिडर. In domestic electric supply, there are three types of the wire. One is live, another one is neutral, and third one is the earth wire. तीन प्रकारच्या वायर आहे, live wire, neutral wire आणि earth wire. As the name indicate, earth wire, it is connected to the earth.
मग ती प्रत्येक घराच्या बोर्डपासूनच जमिनीपर्यंत नेलं अशातला भाग नाही, परंतु जे काही आपल्या घरामध्ये सगळं वायरिंग झालेलं आहे याच्यामध्ये एक वायर सगळीकडे फिरलेली आहे की जी घराच्या जवळपास कुठंतरी जमिनीखाली गाडलेली असते, दॅट इज द अर्थ वायर. राहिल्या कोणत्या दोन, लाईव्ह वायर अँड न्यूट्रल वायर. इन इंडिया द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द लाईव्ह वायर अँड न्यूट्रल वायर इट इज अबाउट 220 व्होल्ट. 220 व्होल्ट एवढं त्या दोघांमधलं काय पोटेन्शियल डिफरन्स आहे नॉर्मली. सो व्हॉट हॅपन ड्युरिंग द शॉर्ट सर्किट? दोन शक्यता आहे. इफ द एनी टाइप ऑफ द इक्विपमेंट, इलेक्ट्रिकल इक्विपमेंट इज फॉल्टी, or if the protective covering, insulating covering over the live wire and neutral wire goes away. जर का एकतर उपकरण खराब असेल, त्याच्यात काहीतरी बिघाड असेल, किंवा घरामधले जे वायरिंग आहे त्याच्यामधलं जर का लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायरवरचं जे रोधक पदार्थांचं आवरण आहे हे काही कारणास्तव नष्ट झालं, निघून गेलं, अँड इफ बोथ वायर्स कम्स इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर, जर का ह्या एकमेकांच्या संपर्कात आल्या तर हा सगळा पुढचा शॉर्ट सर्किटचा जो काही प्रकोप आहे तो उद्भवतो. काय होतं याच्यामध्ये, वेन द लाईव्ह वायर अँड न्यूट्रल वायर कम्स इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर, मग अशी बोललो मी की यांच्यामधला पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, 220 व्होल्टचा आहे. लक्षात घ्या, ही घटना म्हणजे कशी आहे की एखादं धरण आहे, ते धरण 50 फूट उंचीचं आहे आणि ते धरण फुटलं आणि पाणी किती वेगाने वाहते समजा आपण विचार करायचा, आणि एखादं धरण जे आहे ते 500 फूट उंचीचं आहे, आणि जर का ते धरण फुटलं तर पाणी किती वेगाने वाहते ते पहा. दोघांमधला फरक आपल्याला लक्षात येईल की ज्यावेळी जमिनीची पातळी आणि पाण्याची पातळी याच्यामधलं अंतर फार जास्त असेल त्यावेळी वाहणाऱ्या पाण्याचा वेग प्रचंड जास्त असणार आहे, हे तर आपल्याला माहिती आहे. आता आपण सांगितलंय इन बिटवीन द लाईव्ह वायर अँड न्यूट्रल वायर देर इज अ डिफरन्स ऑफ पोटेन्शियल डिफरन्स, इट इज अबाउट 220 व्होल्ट. सो व्हेन बोथ कम्स इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर at that time the resistance goes on decreasing. resistance प्रचंड प्रमाणामध्ये कमी होतो and large amount of the current flows through the circuit, and during that situation the heat is generated, and if in that time any type of the inflammable material, एखादा ज्वालाग्रही पदार्थ, it is present near that circuit, likewise the certain types of the oils as well as the fuels, पेट्रोल असेल, डिझेल असेल, रॉकेल असेल, यासारखे, केरोसिन म्हणतो आपण रॉकेलला, यासारखे जर का पदार्थ तिथं असतील, दे कॅन इमिजिएटली कॅच द फायर. सो द मिशॅप ऑफ द शॉर्ट सर्किट ऑकर्स इन दॅट वे. पार्ट क्लिअर? सो दॅट्स ऑल द इन्फॉर्मेशन रिलेटेड टू द शॉर्ट सर्किट. द नेक्स्ट एक्झाम्पल रिलेटेड टू द हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, दॅट इज द ओव्हरलोडिंग. तर हे ओव्हरलोडिंग कधी आपल्याला जाणवतं? सो ऑल ऑफ यू नो that during the summer season what happen, the temperature of the environment is comparatively hot, so at that time more amount of the light energy, electric energy, it is utilized. So during evening what happens, the electric fans are present in the house as well as the lightings, these are also operating in that situation, air conditioner are working. So during that situation the energy is withdrawn, electrical energy is withdrawn from the transformer. जो काही ट्रान्सफॉर्मर असेल त्याच्यातून काय केली जाते, जास्तीत जास्त इलेक्ट्रिक एनर्जी काय केली जाते, खेचण्याचा प्रयत्न केला जातो त्या ट्रान्सफॉर्मरवरती जेवढी कनेक्शन अवलंबून आहे त्यांच्याकडून. इफ द ट्रान्सफॉर्मर इट इज नॉट हॅव्हिंग दॅट सफिशियंट कॅपॅसिटी टू प्रोव्हाइड दॅट इलेक्ट्रिक एनर्जी, जेवढी मागणी आहे तेवढा पुरवठा करण्याची क्षमता जर का ट्रान्सफॉर्मरवरती नसेल, देन ॲट दॅट टाईम द ओव्हरलोडिंग ऑकर्स. त्यावेळी जी घटना घडते त्या घटनेला आपण काय म्हणतो, ओव्हरलोडिंग. मग अशावेळी मग ट्रान्सफॉर्मर जळणं किंवा नादुरुस्त होणं या ज्या काही गोष्टी आहेत त्या होऊ शकतात. काही वेळेस गरजेपेक्षा जास्त प्रमाणात जास्त प्रकारचं व्होल्टेज आपल्या इलेक्ट्रिकल ॲप्लायन्सेसपर्यंत पोहोचू शकतं आणि त्याच्यामुळं ते ॲप्लायन्सेस नष्ट होऊ शकतात किंवा बिघडू शकतात. सो दॅट इज रिलेटेड टू द ओव्हरलोडिंग. सो दिस ऑल इन्फॉर्मेशन it is related to the heating effect of electric current. So which are the points in that? First one, we have to remember the definition or the concept related to the heating effect of electric current. Next part, that is the examples. मग इलेक्ट्रिक कुकर असतील, हीटर असतील, त्याच्यामध्ये नायक्रोम, इलेक्ट्रिक बल्बमध्ये आपण काय वापरतो, टंगस्टन. याच्या व्यतिरिक्त आपण शॉर्ट सर्किटबद्दल माहिती पाहिली, लाईव्ह वायर, न्यूट्रल वायर, अर्थ वायर. त्यातल्या अर्थ वायरच्या बाबतीतला पार्ट सोडून द्या, दॅट इज कनेक्टेड टू द अर्थ. बट इफ द लाईव्ह वायर अँड न्यूट्रल वायर, the potential difference between these two, it is about 220 व्होल्ट. आणि जर का हे दोन्ही एकमेकांच्या संपर्कात आले
तर मोठ्या प्रमाणात हीट तयार होऊ शकते आणि तिथं जर का काही ज्वालाग्राही पदार्थ असतील तर ते पेट घेऊ शकतात. सो दॅट इज रिलेटेड टू द शॉर्ट सर्किट. अँड द लास्ट पार्ट वी हॅव स्टडीड दॅट इज ओव्हरलोडिंग. सो इन आवर डोमेस्टिक इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस, टू प्रोटेक्ट दीज अप्लायन्सेस ऑलवेज देर इज अ प्रोव्हिजन ऑफ द फ्यूज वायर. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे फ्यूज आपल्या तिथं बसवलेला असतो, मीटरच्या जवळ बसवलेला असतो. सो व्हॉट इज द फंक्शनिंग ऑफ द फ्यूज वायर? Actually the fuse wire is protecting the electrical appliances present in the house. So how it is protecting these appliances? By shutting off or by cutting off the excessive current flowing through the appliances. मग या appliances कडे जर का अतिरिक्त जर का विद्युत धारा येत असेल तर ती रोखण्याचं काम या फ्यूज वायर मार्फत केलं जातं. सो जनरली द फ्यूज वायर it should have certain characteristic. कोणते characteristic असले पाहिजे? The fuse wire should have high resistance. Resistance त्याचा उच्च पाहिजे, but it should have low melting point. So that is the important characteristic, that it should have high resistance but low melting point. So what happen? When large amount of current flows through the circuit, flows through the fuse wire, at that time due to the resistance its temperature increases, but due to the low melting point it melts. काय होणार आहे? मेल्टिंग पॉईंट कमी असल्यामुळे ती वितळून जाईल. सो दॅट द इलेक्ट्रिक सर्किट गेट ब्रेक ऑफ. जे काही विद्युत परिपथ आहे तो खंडित होतो आणि करंट पुढे पास होत नाही. सो इन दॅट मॅनर द डोमेस्टिक अप्लायन्सेस कॅन बी प्रोटेक्टेड. आय थिंक दॅट पार्ट शुड बी वेल क्लिअर विथ यू. नजीकच्या काळामध्ये काही वर्षांमध्ये एक उपकरण वापरलं जातं याच पद्धतीचं, दॅट इज कॉल्ड द MCB. व्हॉट इज मीन बाय द MCB? M फॉर मिनिएचर, C फॉर सर्किट अँड B फॉर ब्रेकर. द मिनिएचर सर्किट ब्रेकर, these are the structures which are utilized. So what happens when the current in the circuit suddenly increases? At that time that switch open. करंट वाढल्यानंतर हा स्विच काय होतो? ओपन होतो. अँड ड्यू टू दॅट द करंट स्टॉप. सो दॅट फंक्शनिंग इज समवॉट लाईक द फ्यूज वायर. बऱ्याचशा घरांमध्ये फ्यूज वायर अजूनही वापरतात, पण त्याच पद्धतीचं काम करणारं हे जे काही MCB सारखे स्ट्रक्चर्स आहेत, दे आर ऑल्सो युटिलाइज्ड इन अँड दे आर प्रेझेंट इन द मार्केट इन व्हेरियस मॅनर्स. ठीक आहे, व्हेरियस टाइप्स, व्हेरियस कॅपॅसिटीज. सो दॅट्स ऑल अबाउट द हीटिंग इफेक्ट ऑफ द इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे. सो आत्तापर्यंत आपण काय काय पाहिलं आहे? ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी थ्रू द सर्किट, heating effect of the electric current. So the next point we are going to concentrate today, that is the magnetic effect of the electric current. So all of you are aware and familiar with the magnet, types of the magnet, the poles of the magnet, the properties of the magnetic line of force. या सगळ्या बाबी तुम्ही आत्तापर्यंत शिकलेलात. मग आता मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिकल एनर्जी या दोघांमधला सहसंबंध आपल्याला याच्यामध्ये पाहायचा आहे. सो फॉर that purpose we are going to perform one experiment. Just we have to look towards the diagram. In that diagram what is shown? There is a presence of comparatively thick copper wire which is connected in the circuit with help of the conducting wires. There is a presence of the electric cell or battery. There is a presence of plug key to control the on or off function of the current. The magnetic needle. कुठलं दाखवलेलं स्ट्रक्चर? मॅग्नेटिक निडलचं दाखवलेलं आहे. मग आता इथं काय करायचं आहे? फर्स्टली वी हॅव टू अरेंज द ॲपरेटस ॲज शोन इन द डायग्राम. ॲट दॅट टाइम वी हॅव टू कीप द प्लग की ओपन. प्लग की ओपन ठेवायची आहे, म्हणजे ड्युरिंग दॅट सिच्युएशन द करंट इज नॉट फ्लोईंग थ्रू द प्लग की. यू हॅव टू प्लेस वन मॅग्नेटिक निडल नियर दॅट सर्किट. वी हॅव टू ऑब्झर्व वेदर एनी डिफ्लेक्शन ऑकर्स इन दॅट निडल ऑर नॉट. पाहायचं आहे त्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीचं विचलन होतंय किंवा नाही, चेक करा. काय होतंय? when the current is not flowing through the circuit, the magnetic needles remain steady. आपल्याला सगळ्यांना माहिती, it is always remaining steady in the north south direction. दक्षिणोत्तर दिशेमध्ये मॅग्नेटिक निडल किंवा चुंबक सुई ही नेहमी कशी राहते? स्थिर राहते. आता काय करायचं? we have to close the plug key so that the circuit will be in the form of closed manner and the current will starts to flow. सर्किट बंदिस्त होईल आणि करंट व्हायला सुरुवात होईल. ॲट दॅट टाइम वी हॅव टू ऑब्झर्व द डिफ्लेक्शन वेदर ऑकरिंग इन द मॅग्नेटिक निडल ऑर नॉट अँड इफ ऑकरिंग इन विच डायरेक्शन. होते का नाही पहा, झालं तर कुठल्या दिशेने होते ते पहा. सो वेन द करंट फ्लोज थ्रू द सर्किट द मॅग्नेटिक निडल डिफ्लेक्ट्स. काय होते? ती विचलित होते. ठीक आहे. मग आता ते विचलन कुठल्या दिशेला होतंय ते आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे.
द नेक्स्ट पार्ट काय करायचं आहे, वी हॅव टू इन्व्हर्स द टर्मिनल्स ऑफ द बॅटरी. आपल्याला काय करायची, बॅटरीची जी टर्मिनल्स असतील, जी टोकं असतील, धनप्रभार ऋणप्रभार जी आहेत ती उलटी जोडायची. ठीक आहे, म्हणजे पहिल्यांदा जो काही करंट वाहत होता त्याच्या रिव्हर्स डायरेक्शनने आता करंट वाहणार आहे. अँड वी हॅव टू रिपीट द सेम प्रोसिजर. वी हॅव टू क्लोज द प्लग की, सो द सर्किट विल गेट क्लोज्ड अँड द करंट विल स्टार्ट टू फ्लो. आता पहा, पहिल्या आणि दुसऱ्या डायग्राममध्ये फरक काय दिसतोय, पहिल्या डायग्राममध्ये ज्या दिशेने करंट वाहत होता त्याच्या विरुद्ध दिशेने दुसऱ्या डायग्राममध्ये करंट वाहतोय. क्लिअर झालं. ॲट दॅट टाइम वी हॅव टू ऑब्झर्व वेदर द मॅग्नेटिक निडल डिफ्लेक्ट ऑर नॉट. ठीक आहे, सो हिअर यू कॅन ऑब्झर्व द मॅग्नेटिक निडल गेट डिफ्लेक्टेड, बट त्याच दिशेने झाली का रे आधीच्या सारखी, नाही, इट इज इन द अपोजिट डायरेक्शन. सो इट इज इंटरेस्टिंग टू नो ॲक्च्युली व्हॉट इज द रिलेशन बिटवीन द मॅग्नेटिक फील्ड अँड इलेक्ट्रिक करंट. या दोघांमध्ये काहीतरी रिलेशन असणार आहे की त्याच्याशिवाय मॅग्नेटिक निडल ही काही कुठल्याही पद्धतीचं डिफ्लेक्शन दाखवणार नाही. म्हणजे याच्यावरून आपण काय सांगू शकतो, दॅट इलेक्ट्रिक करंट अँड मॅग्नेटिक फील्ड्स दीज आर क्लोजली रिलेटेड कन्सेप्ट्स. आणि ह्या क्लोज रिलेटेड कन्सेप्ट्समध्ये आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट्स, म्हणजे त्याला आपण मराठीत विद्युत चुंबकीय परिणाम या नावाने ह्या ज्या बाबी आहेत त्या ओळखतो. यांच्याविषयीची जी काही डिटेल माहिती आहे ती पाहायची आहे. पुढे जाऊन त्याच्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय, विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणतात त्याला. आणि नंतर शेवटी इलेक्ट्रिक जनरेटर आणि इलेक्ट्रिक मोटार यांचं फंक्शनिंग जे आहे ते आपल्याला इथं डिटेल स्टडी करायचं आहे. ठीक आहे, याच्याबद्दलची माहिती आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. थँक्यू.